शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा व कर्जमाफीसाठी शिवसेनेचा आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक विमा हक्काच्या रकमेबरोबरच संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आज जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी राजस्व यांना निवेदन देत आक्रोश मोर्चा काढला। शेतकऱ्यांचा पीक लागवडीवरील खर्च दिवसेदिवस वाढत असताना शेतमालाला भाव मिळत नाही। नैसर्गिक आपत्ती, सततचा पाऊस, ढगफुटी यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। मिळणारी शासकीय मदत, अनुदान व पीक विमा रक्कम वेळेत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन 2023 ते 24 मधील पात्र शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा तातडीने देण्यात यावा। सन 2024-25 मधील कलबाग विमा त्वरित मंजूर करण्यात यावा। शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज माफी जाहीर करून 7/12 कोरे करावे। तसेच सन 2022-23 मधील ढगफुटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी। या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील देण्यात आला आहे। प्रेस रिपोर्ट, न्यूज साठी कॅमेरामन पर्सनल शारिक हुसेन सह मोहम्मद आरिफ। या सरकारची नीती तुम्ही पाहिलं असेल। या सरकारच्या माध्यमातून या नुकसानाला 21,000चा व आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी 8,000 रुपये दिले जातात। त्याकरता या